नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघा। बुद्धा मोटिवेशनल स्टोरी चॅनेल वर सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण गौतम बुद्धांची अशी कहाणी बघणार आहोत ज्यामुळे तुमचे जीवन बदलू शकेल, ज्यामुळे जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल। पण त्याआधी चॅनेल वर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चला तर सुरू करूया। गौतम बुद्ध नेहमीच प्रवचन देत असत आणि त्यांचं प्रवचन ऐकायला दूरहून लोक येत असत। एकदा भगवान बुद्ध नेहमीप्रमाणे प्रवचन देत होते। त्यांचं प्रवचन संपलं आणि एक व्यक्ती त्यांच्या समोर येऊन उभा राहिला। त्यांनी बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाला, बुद्ध, मला अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तुमच्याकडून हवी आहेत। बुद्धांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाले, महोदय, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देईन, मात्र त्याआधी माझी एक अट आहे जी तुम्ही मान्य केली पाहिजे। त्यांचं म्हणणं त्या व्यक्तीने तात्काळ मान्य केलं। तुम्ही सांगाल मी ऐकायला तयार आहे, मात्र तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तर द्याला याची खात्री द्या, तो म्हणाला। भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितलं, आगामी 1 वर्ष तू मौन धारण केलं पाहिजेस। मात्र त्या व्यक्तीने बुद्धांना पुन्हा प्रश्न केला, तुम्ही मला वचन द्या की माझ्या सर्व प्रश्नांची तुम्ही उत्तर द्याल। बुद्ध म्हणाले, मी माझं वचन कधीच मोडत नाही, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन। बुद्धांचं ते आश्वासन ऐकून ती व्यक्ती संतुष्ट झाली आणि त्या व्यक्तीने 1 वर्ष मौन धारण केलं। 1 वर्षानंतर बुद्ध त्या व्यक्तीजवळ आले आणि म्हणाले, महोदय, आता तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता। 1 वर्ष मौनात राहून त्या व्यक्तीच्या मनातल्या सर्व प्रश्नांना एव्हाना उत्तरं मिळाली होती। हे ऐकून ती व्यक्ती हसली आणि म्हणाली की 1 वर्षापूर्वी माझ्या मनात अनेक प्रश्न होते, पण आता सर्व प्रश्न शांत झाले आहेत। आता माझ्याकडे तुम्हाला विचारण्यासाठी कोणतेही प्रश्न नाही। बुद्धाने त्या व्यक्तीला सांगितले की जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत मनात अनेक प्रश्न निर्माण होत राहतात, त्याचे प्रश्न कायम राहतात। अज्ञान आणि गोंधळामुळे आपले मन प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत पोहोचू शकत नाही। काही काळ मौन पाळलं, परिस्थिती समजून घेतली तर आपोआप सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात। मन शांत झाले की सगळे प्रश्नही संपतात। आपल्याला प्रत्येक गोष्ट सहज समजू लागते आणि आपल्याला जीवनात आनंद आणि शांती मिळते। गौतम बुद्धांचे अनेक शिष्य होते, पण त्यांच्यामधील एक सर्वात वेगळा होता, तो एक डाकू होता। त्याला लोक अंगुलीमाल नावाने ओळखायचे। एकदा गौतम बुद्ध वैशाली नगरातून प्रवास करत होते। त्यांना काही लोकांनी अडवले। बुद्धांना लोकांनी सांगितले की वैशालीच्या बाहेरच्या जंगलात एक अंगुलीमाल नावाचा डाकू राहतो। तो लोकांना लुटतो, मारतो आणि नंतर त्यांच्या हाताचे बोटे कापून त्याची माळ बनवून घालतो। अशा खतरनाक व्यक्तीसमोर जाण्यापेक्षा तुम्ही आज रात्री येथेच मुक्काम करा। गौतम बुद्ध म्हणाले, मी एकदा प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर मी मागे वळून पाहत नाही, मला जावेच लागेल। लोकांनी अडवण्याचा खूप प्रयत्न केला, सुरक्षेसाठी सोबत येतो असेही म्हणाले, पण बुद्ध एकटेच निघाले। एकटे गौतम बुद्ध जंगलाच्या रस्त्याने दुसऱ्या शहरासाठी निघाले। रस्त्यात दाट जंगल आले आणि अंधार पडू लागला। तेव्हाच अंगुलीमाल त्यांच्या समोर येऊन उभा राहिला। गौतम बुद्ध घाबरले नाही, शांत होऊन त्याला पाहत राहिले। डाकू म्हणाला, तुम्ही कोण आहात? बुद्धांनी आपला परिचय दिला। डाकू बुद्धांना म्हणाला की तुला मारून तुझ्या हाताच्या बोटांची माळ बनवून घालेल। बुद्ध काहीच बोलले नाही आणि हसत राहिले। अंगुलीमाल थोडा अस्वस्थ झाला। तो रागात म्हणाला, तुझा मृत्यू तुझ्यासमोर उभा आहे, तुझ्याकडे जे काही असेल तर मला दे, अन्यथा मी तुला मारून टाकेल। बुद्धांनी शांततेत उत्तर दिले, भाऊ, माझ्याकडे तर काहीच नाही, मी तर एक भिक्षुक आहे, स्वतः लोकांकडून मागून खातो। अंगुलीमाल पुन्हा रागात बोलला,
तुझ्याकडे देण्यासाठी काही नसेल तर मरण्यासाठी तयार हो. मी तुला मारून तुझ्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालेल. गौतम बुद्ध त्याला पाहून हसत राहिले. त्याने बुद्धांना विचारले, तुला मरणाची भीती वाटत नाही? बुद्ध म्हणाले, भाऊ मी तुला का घाबरू, तू पण माझ्याप्रमाणे मनुष्य आहे. एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याला का घाबरावे? मला मृत्यूचे भय वाटत नाही. जर मला मारून तुला आनंद मिळणार असेल तर संकोच तू माझा वध कर. माझा मृत्यू एखाद्याच्या प्रसन्नतेचे कारण बनत असेल यापेक्षा मोठे माझ्यासाठी काय असू शकते. तू निःसंकोच माझी हत्या कर. अंगुलीमालच्या हातातून तलवार पडली. मृत्यूसमोर एवढ्या सहजरित्या उभा राहणारी व्यक्ती त्याने यापूर्वी पाहिली नव्हती. बुद्धांच्या व्यक्तित्वापुढे त्याचा सर्व आतंक पराभूत झाला. त्याने बुद्धाचे पाय पकडले. बुद्धांनी त्याची गळाभेट घेऊन त्याचा उद्धार केला आणि त्याला आपला शिष्य बनवले. एखादी व्यक्ती किती वाईट असली पण जर तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडला नाही तर कुणीही तुमचे काहीच बिघडवू शकत नाही. सत्य आणि धर्मापुढे प्रत्येक वाईट गोष्टीला झुकावे लागते. अडचणी आणि समस्यांना समोर बघून घाबरणे निरर्थक आहे. शांत मनाने त्याचा सामना करा. तर मित्रांनो, आज या कहाणीमधून तुम्ही काय शिकले हे नक्की कमेंट मध्ये सांगा. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या कहाणीमध्ये. धन्यवाद.